नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी येते. पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होत असा गौप्यस्फोट धनंजय मुंडेंनी केलेला आहे. अजित पवारांना पक्षातून बाहेर काढण्यासाठी हे षडयंत्र होतं असा दावा मुंडेंनी केलेला आहे. शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. अगदी पहाटेच्या शपथविधीच्या बाबतीत त्याला पहाट म्हणत नाहीत असं दादा नेहमी म्हणतात. पण कदाचित त्याच्या शपथविधीच्या अगोदर साहेब आपण पण साक्षीदार आहात. मी दादांना विनंती केली होती. आज स्पष्टपणाने बोलतो, कधीही बोललो नाही, कारण इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांचे एकनिष्ठ सहकारी आहेत म्हणून मी हे बोलायची हिंमत ठेवतो. त्यावेळेस मी म्हणलं होतं दादांना, तटकरे साहेब आपण साक्षीदार असाल तर हो म्हणा, शपथ घेऊ नका. का म्हणलो होतो? काही गोष्टी कळाल्या होत्या त्या नम्रपणे दादांच्या पायी माझं डोकं ठेवून जे तटकरे साहेबांनी बघितलं की म्हणलं दादा आपला घात होतोय. दादानी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले असला घातभीत काय होत नसतो, पण शेवटी व्हायचं ते झालंच. त्यावेळेसपासून आपल्या या दादांना विलन आणि खलनायक ठरवायचं षडयंत्र त्यावेळेसपासून चालू होतं.